त्याच्यानंतर गोरड सर, गोरड सरांना जबाबदारी आपण इकडे मागे वळी सर गुरव साहेब देत आहे. पुढचे लंगडी विभाग ममता मकरंद विचारू मॅडम या विभाग प्रमुख म्हणून कामकाज सांभाळणार आहे. आमचे धामणसकर साहेब ग्रामसंस्था मुक्ती समितीचे अध्यक्ष, आपण ही जबाबदारी मॅडमकडे सुपूर्द करूया. यानंतर क्रिकेटची जबाबदारी सुहास रघुनाथ चव्हाण सर हे विभाग प्रमुख राहतील. आंबर्डे सर, आपल्या शुभ हस्ते ही जबाबदारी आपण सुपूर्द करा. झाले. हॅलो, आपल्या विद्यार्थ्यांना इथे काही दुखापत झाली किंवा काही अडचणी आल्या तर वैद्यकीय दृष्ट्या तुम्हाला मदत करण्यासाठी इथलेच एक माजी विद्यार्थी दिनेश झगडे हे त्यांची ॲम्ब्युलन्स घेऊन आणि सर्व साहित्य निशी इथे उपस्थित आहे. बघा काय तत्परता आहे. धन्यवाद दिनेशजी, तुमचं या प्रसंगी स्वागत करायला आम्हाला निश्चितच आवडेल. असे माझे विद्यार्थी की जे कर्तृत्ववान घडले आणि घडल्यानंतर आपल्या शाळेच्या आठवणीसाठी ज्या ज्या वेळेला गरज पडली त्यावेळेला उभे राहील, असं हे यातनं आपण शिकण्यासारखं आहे मुलांनो. दिनेशजी धन्यवाद. सरपंच साहेब यांना आपण पुष्प देऊन त्यांना या ठिकाणी स्वागत करूया. यानंतर स्पर्धेचं उद्घाटन होईल आणि स्पर्धेचं उद्घाटन झाल्यानंतर एकच कॉमन श्रीफळ मैदानावर नको, एक श्रीफळ वाढवून उद्घाटन होईल. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून आपल्या या स्पर्धेचे जे उद्घाटन होत आहे, फार पारंपरिक पद्धतीची सुरुवात पहा मुलांनो. हे घेण्यासारखं आहे की ज्या ग्रामदेवच्या ज्या कार्यक्षेत्रात आपण वावरतोय तिला हे सांगणं आहे की बाबा आमचा उत्तम खेळ करून घे, आम्हाला कोणालाही दुखापत वगैरे होऊ नको. आणि हा 2 दिवसांचा कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये आनंदामध्ये पार पडतो. मळणगावचे ग्रामसेवक माननीय श्री रायकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. रायकर साहेब, ग्रामपंचायतीच्या वतीने फार मोलाचं सहकार्य या क्रीडा स्पर्धेत आपण केला. आपण पुढे या, आपलं स्वागत करायला आम्हाला निश्चितच आनंद होईल. सन्माननीय दीपकजी आगरे साहेब, या क्षेत्राचे आपण जमीन मालक आहात आणि जमीन मालक म्हणून ही क्रीडा नगरी उपलब्ध करताना तुम्ही जे सहकार्य केले ते आम्ही त्याचा उल्लेख शिल्लक ठेवलेला आहे. तरीसुद्धा या, पुढे या, तुमचं स्वागत आहे. मयूरजी, आपल्या वतीने रायकर साहेबांचं स्वागत करूया. रायकर साहेब, कृष्णा आगरे आणि आपले दीपकजी आगरे साहेब या. जमीन मालकांचं मोठं योगदान आहे, मी त्याचा उल्लेख नंतर करीन. आता फक्त वेळ वाचवण्याचा हेतू आहे आणि म्हणून आपण गरजर जातोय. दीपकजी आगरे यांचं स्वागत करतील जाधव गुरुजी आपल्या क्रीडा नगरीच्या वतीने. आता मैदानांचं उद्घाटन झालेलं आहे. आजच्या या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले. या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो. आता मुलांचा जो कार्यक्रम आहे पुढचा तो सुरू होईल, अल्पोपार होईल. मला वाटतं मुलांनी इथेच बसून राहा, पटकन अल्पोपार आपण घेऊया. अल्पोपार झाला की आपापल्या मैदानांची घोषणा होईल. ते पंच जाहीर करतील कुठल्या मैदानावर कोणत्या 2 संघांचा सामना होणार आहे आणि मग त्याप्रमाणे तुम्ही मैदानावर जा. पुन्हा एकदा सर्वांसाठी मी एक सूचना करून ठेवतो की आपण ज्या पेंडॉलमध्ये इथे उपस्थित आहोत इथून आपली शाळा इकडे रस्त्याच्या पलीकडे आहे. जाताना मध्ये रस्ता क्रॉस करताना वाहनं वगैरे पाहून रस्ता क्रॉस करा. त्या बाजूला मुलांच्यासाठी मुतारीची व्यवस्था आहे, स्वच्छतागृह आहे.